7वीत असून तुला थोडी इंग्लिश समजते, पण विचार येतोय पेपरमध्ये काय लिहू? तर हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे. इयत्ता 7वीचा पॅटचा इंग्लिशचा पेपर होणार आहे. तो ह्याच प्रश्नपत्रिकेमधून तुम्हाला प्रश्न बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की 2025-26चा जो तुमचा पेपर होणार आहे, तो ह्याच प्रश्नपत्रिकेमधून येणार आहे. तुम्ही इथे बघू शकता नेम ऑफ स्टुडंट, रोल नंबर, ठीक आहे, स्कूल नेम, ठीक आहे, सगळं दिलेलं आहे, डिस्ट्रिक्ट डेट वगैरे प्रॉपरली दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेला सुरू करण्याआधी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण आत्ता चॅनलला सबस्क्राईब केलं तर जे तुमचे पुढचे पेपर आहेत किंवा स्टडी रिलेटेड जे पण मटेरियल आहे ते मी तुमच्यापर्यंत एक्झॅक्टली तेच जे तुम्हाला विचारलं जातं तेच मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. आपण आपल्या प्रश्नपत्रिकेला स्टार्ट करूया. इन्स्ट्रक्शन ऑफ स्टुडंट, काय इन्स्ट्रक्शन दिले, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट नक्की करा. तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, इथे वरती मी तुम्हाला दाखवतो आहे, ठीक आहे. ओरल सेक्शनमध्ये आपल्याला काही 5 मार्काची ओरल दिलेली आहे. काय प्रश्न दिलेले आहेत ते आपण आपल्या सॉल्व करायचे आहेत. जे विचारतील टीचर वगैरे ते आपण इथे सॉल्व करायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न दिलेला प्रोनाऊन्सिएशन करायचं आहे पोएमचं, ठीक आहे. मित्रांनो, जी पोएम दिली आहे ती तुम्ही स्टॉप करून रीड करा. अशाच पोएम तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये नक्की विचारले जातील. विद्यार्थी मित्रांनो, हीच प्रश्नपत्रिका तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये येण्याची खूप दाट शक्यता आहे. ते आपल्याला इथे काय दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता रिटन एक्झाममध्ये आपल्याला हे पॅसेज दिलेलं आहे. हा पॅसेज काय करायचं आहे, केअरफुली रीड करायचं आहे आणि त्याच्या खालचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचा. हा पॅसेज 8 मार्काला दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. पहिला प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये ट्रू अँड फॉल्स लिहायचं आहे, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, असे काही प्रश्न देतील ते आपण ह्या पॅसेजमधून करून सॉल्व करू शकतो. त्याच्यानंतर मॅच द फॉलोइंग, आपल्याला काही ॲक्टिव्हिटीज दिले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बेबी वॉज लेझी, त्याचा असर काय, अँड डोंट टॉक, तुम्ही स्टॉप करून लिहू शकता. जर मी प्रत्येक प्रश्न तुम्हाला रीड करून किंवा प्रॉपरली एक्सप्लेन करून सांगितलं तर खूप टाईम वेस्ट होईल आणि मला पण तुमचा टाईम वेस्ट नाही करायचा, ठीक आहे. कारण तुमचा पेपर येते, तुम्हाला एक्झॅक्टली डाटा मी प्रोव्हाइड करतो आहे, ठीक आहे. इथे आपल्याला दिलेले, ठीक आहे, ते पॅसेजमधून आपल्याला इथे काय करायचे, ऑपोजिट वर्ड लिहायचे. लूज, टाईट, शॉर्ट, लाँग, ठीक आहे, नॅरो, वाईड, पुल, पुश, असे काय अपोजिट वर्ड म्हणजे काय, विरुद्धार्थी शब्द. अपोजिट म्हणजे काय, विरुद्ध. तर हे पाठ करून जा विद्यार्थी मित्रांनो. हे तुम्हाला खूप दाट शक्यता तुमच्या पेपरमध्ये विचारण्याची. नंतर दिलं आहे की आपल्याला ॲक्टिव्हिटीज दिली आहे 6 मार्कासाठी. ही पोएम रीड करा तुम्ही आणि त्याच्या खालचे प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे. कंप्लीट द फॉलोइंग, आपल्याला काय करायचं आहे, जे सेंटेन्स दिले पोएममधून ते आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. म्हणजे गायले जागा दिल्या आहेत त्या 2, त्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्याच्यानंतर काय प्रश्न दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर एक मॅसेज दिला आहे, तो काय करायचा, अल्टरनेटिव्स. तर आपल्याला सांगितलं आहे की द करेक्ट चॉईस इज बी. द पोएम शोज हाऊ द सम बिहेवियर इज जज डिफरंटली व्हेन डन बाय अ चाइल्ड, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही असे जे चॅप्टर दिलं आहे किंवा पोएम दिले आहेत किंवा पॅसेज दिला आहे त्याच्यामधून असे प्रश्न आपण फाइंड करून इथे लिहू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, एवढं काय हार्ड नाही, सिम्पल आहे. ज्यांना पण समजत नसेल त्यांनी काही वर्ड्स असतात ते मॅच करून तुम्ही तिथलं लिहू शकतात आणि याच्यातलं काही हार्ड नसतं, तर आपल्याला इझिली आपले हाताचे मार्क आपल्याला भेटून जातात, ठीक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया, ठीक आहे. आपल्याला काय करायचं आहे, रॅमिंग वर्ड्स लिहायचे तिथे विद्यार्थी मित्रांनो. जसं की लेट, गेट, फेट, काय रूड, गुड, लेझी, क्रेझी, ठीक आहे, केअरलेस. विद्यार्थी मित्रांनो, सेम टू सेम असेच प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी 100% सांगू शकतो, जो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतो त्याला पैकीच्या पैकी मार्क नक्की भेटतात आणि जे फक्त व्हिडिओ बघून निघून जातात त्यांचं तर देव जाणे काय होईल, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, कारण हा डाटा तुमच्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला पण खूप मेहनत घेऊन तुमच्यापर्यंत
ही डाटा घेऊन यावा लागतो. तो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला इथे काहीतरी दिलेलं आहे, रिलेबल आणि अनरिलेबल हे आपल्याला लिहायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड. आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, एक सेंटेन्स दिलं आहे आणि ते आपल्याला प्रॉपरली फिल करायचं आहे. ठीक आहे. जसं की दे आर सिंगिंग, दे आपल्याला इथे काय करायचं आहे, पास्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. टेन्स दिले आहे. ठीक आहे. दे वेर सिंगिंग खाली दिलं आहे असं बघू शकता. नेक्स्ट पेजवर आपण जाऊया. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की आयडेंटिफाय सब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे की प्रेडिकेट फ्रॉम द गिवन सेंटेन्स आपल्याला काय करायचं आहे, प्रेडिकेट करायचं आहे. आय हॅव क्लोज द विंडो म्हणजे काय, सब्जेक्ट काय आय म्हणजे काय सब्जेक्ट आणि प्रेडिकेट आय क्लोज द विंडो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलं, आयडेंटिफाय अंडरलाईन वर्ब्स, जे अंडरलाईन केलेले गोचं काय येणार, इंट्रान्सिटिव्ह. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉलोचं पण तेच येणार, काय येणार, इंट्रान्सिटिव्ह. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला बघायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. ते तुम्ही प्रॉपरली स्टॉप करून तुमच्या वहीमध्ये नोट करा. आपल्याला काही सेंटेन्स दिले, त्याचे खाली काय करायचं आहे, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट लिहायचं आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट काय, अ पेन्सिल आणि इनडायरेक्ट काय, मी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिले विद्यार्थी मित्रांनो, पिक्चर दिलं आहे, त्याचे आन्सर लिहायचे आपल्याला. कसं लिहायचं आहे, राईट. आपल्याला वन लाईनमध्ये काय करायचं, क्लासरूम रिलेटेड लिहायचे. स्टुडंट म्हणजे टीचिंग, पेन, बेंच. ठीक आहे. नंतर काय लिहिले, टेक्नॉलॉजीबद्दल आपल्याला एक लिहायचं आहे, तर कम्प्युटर, वेब. सी बघू शकतो आपण, ऑपोजिट वर्ड ऑफलाईन. ऑफलाईनचा ऑपोजिट काय येणार, ऑनलाईन. ठीक आहे. असे प्रश्न तुम्हाला काय बघायला भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, पेपर तुम्हाला खूप इझी येतो. फक्त तुम्ही त्या लेवलचा अभ्यास करा मित्रांनो. कारण नुसतं व्हिडिओज बघून इकडे तिकडे सर्च करून आपला टाईम वेस्ट करण्यापेक्षा पुस्तक घेऊन आपण त्याच्यात नोट्स बनवल्या किंवा जे तुम्हाला शिकवलं आहे आजपर्यंत त्याचीच प्रॅक्टिस केली तर मी लिहून देऊ शकतो तुम्हाला 100% पैकीच्या पैकी मार्क भेटतील. जर आम्ही जे तुम्हाला यूट्यूबवर जे पण तुम्हाला बघायला भेटते ते फक्त तुमचा एक डाटा आहे की हा कमी टाईममध्ये कसे क्वेश्चन विचारतात किंवा कोणत्या लेवलचे प्रश्न येतात किंवा कसं विचारतात ते शिकण्यासाठी तुम्ही याचं हेल्प्स घेऊ शकता. पण डायरेक्टली तुम्ही यूट्यूबवर डिपेंड राहिलात तर विद्यार्थी मित्रांनो सांभाळून राहा. ठीक आहे. तर लास्ट पेजचं आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, कारण हीच प्रश्नपत्रिका येणार आहे. जो पण हीच प्रश्नपत्रिका 2 वेळा बघेल, 3 वेळा बघेल, त्याचं काम 100% होईल. तो पास तर नक्कीच होईल आणि चांगले मार्क पण मिळतील. आपल्याला इथे काय दिले विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता. एक पॅरेग्राफ दिला आहे, त्याच्या काही मध्ये जागा सोडले, ते आपल्याला फिल करायचे. ठीक आहे. तुम्ही हे रीड करा प्रॉपरली, कारण प्रत्येक गोष्ट रीड करून तर नाही दाखवू शकत. त्याच्यानंतर खाली 10वा क्वेश्चन दिला आहे आपल्याला एमध्ये. त्याच्यात काय करायचं आहे, आपल्याला इंग्लिश वर्ड्स दिले ते मराठीत ट्रान्सलेट करून लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.